आपल्या दैनंदिनीत क्रिकेटच्या निमित्तानं एकत्र आलेल्या चंद्रपूरच्या युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी यंदाची धुळवड वेगळ्या पद्धतीनं साजरी केली। शहरातील स्वीकार मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना होळी आणि रंगपंचमीचा आनंद देण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांनी यंदाची होळी या शाळेतच साजरी केली। सणांच्या दिवशी एकाकी असणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावर या प्रयत्नानं आगळावेगळा आनंद झळकत होता। याशिवाय या शाळेतील विद्यार्थ्यांना आगामी उन्हाळा सुसह्य व्हावा यासाठी एक कूलर भेट देण्यात आला। होळीनिमित्त जागोजागी होलिका दहन करण्यात येत आहे। नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं देखील नागपुरात होलिका दहन करण्यात आलं। चेंबरच्या सिव्हिल लाईन येथील कार्यालयात व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन होळी दहन केलं। आर्थिक मंदी, दहशतवादाचं दहन या होळीच्या माध्यमातून करण्यात येतं। पुढील वर्ष हे व्यापाऱ्यांसाठी भरभराटीचं जावं आणि नागपूर देशातील क्रमांक 1चं शहर बनावं अशी प्रार्थना यावेळी व्यापाऱ्यांनी केली। सातपुड्यामध्ये आदिवासी बांधव होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। पौर्णिमेला होळीच्या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून संपूर्ण आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य करून पहाटे सूर्योदयापूर्वी होळी पेटवतात। सातपुड्यातील काठी येथील राजवाडी झाल्यात। डोंगर दऱ्यांमधून सर्व आदिवासी बांधवांच्या अनोख्या संस्कृतीचं दर्शन होळीला होतं। ही काठीची होळी पाहण्यासाठी राज्यातील अनेक पर्यटक आणि अभ्यासक काठीला दाखल झाले आहेत। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। कोकणातील या प्रमुख उत्सवात स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या परंपरा असून कोकणी माणूस आजही त्या जपतो आहे। रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात होळीसाठी सुपारीच्या झाडाचा वापर केला जातो। हे सुपारीचं झाड वाजत गाजत गावात होळीच्या ठिकाणी आणलं जातं। मुरुड शहरातून ग्रामीण भागात अशी सुपारीची झाडं वाजत गाजत नेली जातात। हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। सगळीकडेच होळीचं वातावरण आहे। नागपूरच्या खामलामधील व्यापारी संघटनेच्या वतीनं खास अशी फुलांची होळी साजरी करण्यात आली। होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण, अशात इको फ्रेंडली आणि पाण्याची बचत करण्याचा संदेश देत नागपुरातील फुलांची होळी साजरी करण्यात आली। एकमेकांवर फुलांची आणि नैसर्गिक रंगाची उधळण करत या व्यापाऱ्यांनी होळीचा आनंद लुटला। रंगात रंगुनी सारे नाचूया गाऊया या म्हणीप्रमाणे हे आजी आजोबा सुद्धा होळीच्या रंगात नाहून धमाल करतात। हे चित्र आहे औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमातील। अगदी जवळच्यांनीही दूर केलेल्या या आजी आजोबांनी मात्र रंगाच्या या उत्सवात सगळ्यांना जवळ केलंय। आयुष्यातील दुःख, एकटेपणा सोडून सगळेच होळीच्या या आनंदमय रंगात रंगले आहेत। एकमेकांच्या अंगावर गुलाल फेकत, अगदी बोंबा मारत आणि मस्त डान्स करत सण साजरा केला गेला। साईबाबा मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर यांनी सपत्नीक होळीची पूजा करून होलिका दहन केलं। होलिका दहनानंतर पालख्या हातानं शंखध्वनी अर्थात बोंब मारत समाजातील दुष्ट होवो अशी प्रार्थना होळी साजरी करण्यासाठी झालेल्या असंख्य साई भक्तांनी केली। महाराष्ट्रात होळी साजरी होते त्या काळात केरळी बांधव अतुकाल पोंगल साजरा करतात। दक्षिण भारतात अतुकाल भगवती मातेचं प्राचीन मंदिर असून या नावानं हा महोत्सव सर्वत्र साजरा होतो। याच धर्तीवर नाशिकच्या अय्यप्पा मंदिराच्या प्रांगणात महिलांनी गोड भात शिजवून हा उत्सव साजरा केला। मल्याळम दिनदर्शिकेनुसार मार्च महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या या उत्सवात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो। महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाचा राग होळीच्या निमित्तानं मनसेनं दादरमध्ये ईव्हीएम मशीनची प्रतिकृती आणि चित्रपटांच्या बनावट सीडी जाळून व्यक्त केला। वोटिंग मशीनमध्ये भाजपनं घोळ केला असून ज्या पद्धतीनं भाजपला मत पडतायत त्यावरून या संशयाला बळकटीच मिळत असल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला। अभिनेता पुष्कर श्रोत्री, जयंत वाडकर हे देखील मनसेच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते। यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणाऱ्या स्वामींनी संघटनेनं दारूची होळी करून सरकारला इशारा दिलाय। होलिका दहनमध्ये वाईट गोष्टी जळून खाक व्हाव्या याकरता जिल्ह्यातून दारूचे व्यसन हद्दपार व्हावं अशी मागणी करत स्वामींनी संघटनेनं दारूची होळी केली। सर्वोच्च न्यायालयानं 31 मार्चपर्यंत हायवे लगत असणारे दारूची दुकानं बंद करावे असे आदेश दिले आहेत। दिलेल्या या आदेशाचं काटेकोर पालन व्हावं आणि राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरचे दारू दुकाने बंद करावी, उर्वरित दारू दुकानेही बंद करून जिल्हा दारूबंदी घोषित करावी अशी मागणी यावेळी महिलांनी लावून धरली। कोकणात आज शिमगोत्सवात सर्वत्र जल्लोषात साजरा होतोय। रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरात मध्यरात्रीपासून रत्नागिरी शहराच्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला। रत्नागिरी जवळच्या मिऱ्या गावातील ग्रामदैवतांच्या पालख्या भैरी देवस्थानच्या भेटी करता आल्या। रत्नागिरीतल्या भैरीच्या मंदिरात फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री या पालख्यांची भेट होते। रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित असतात। खासगी कोचिंग क्लासेसला प्रश्नपत्रिका मिळाव्यात यासाठी 12वीचे पेपर लीक करण्यात आले असल्याचं सत्य समोर आलं आहे। या प्रकरणी
विरारमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचा मुख्य लिपिक यांच्यासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. पैसे घेऊन पेपर लीक करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. विरार येथील पालघर माउंट मेरी शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापक आनंद रामदास कामत, शाळेचा लिपिक गणेश सुधाकर राणे, वकील आणि खासगी शिकवणी क्लासेसचा चालक निखिल शंकर राणे, नालासोपारा येथील शिक्षक आणि खासगी क्लासेसचे चालक विनेश अशोक धोत्रे यांना अटक करण्यात आली आहे. नोटबंदीच्या काळात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा शाखेतून लाखो रुपयांचं काळधन बदलल्याप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेत झालेली अफरातफरी आमच्यासाठी शरमेची बाब आहे. त्यामुळे दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी महाजन यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता हा वाघाचा बच्चा आहे, मात्र एकमेकांच्या नरडीचा घोट कधीही घेणार नाहीत असं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. तर आमच्यात कोणताही वाद नाही असं म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. मात्र व्यासपीठावर जवळ बसून ही दोघं एकमेकांशी बोलली नाहीत. इस्लामपूर येथील रयत विकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळावा आणि सत्कार समारंभाच्या निमित्तानं ते एकत्र आले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या 104व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार नंदन निलकेणी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देशात ग्रामीण तसंच शहरी भागातून विस्थापित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये आधार कार्ड, डिजिटल विश्व बँक यांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचं सांगत नंदन निलकेणी यांनी आधार कार्ड आणि डिजिटल बँकेचं महत्त्व यावेळी स्पष्ट केलं. कॅशलेसमुळे पारदर्शकता वाढली आणि खर्चाला आळा बसला असल्याचं निरीक्षणही पवारांनी या निमित्तानं नोंदवलं. प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम नवी मुंबईमध्ये राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ऐरोली खाडी पुलाजवळ 465 किलो प्लास्टिक कचरा यावेळी गोळा करण्यात आला. दैनंदिन जीवनातून प्लास्टिकला हद्दपार करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. ग्रामीण भागात विशेषतः महिलांमध्ये हागणदारी मुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर पंचायत समितीनं आगळावेगळा उपक्रम सुरू केलाय. अंमळनेर तालुक्यातल्या 43 गावांमध्ये चालता बोलता हा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसंच हागणदारी मुक्तीसह महिला सबलीकरण, स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी गावागावातल्या चौकांमध्ये खुल्या प्रश्नमंजुषेचं आयोजन केलं होतं. शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. संस्थानानं गेल्या 100 वर्षात मंदिर परिसरातील अनेक जागांचं अनधिकृत हस्तांतरण आणि शर्तभंग केल्याची बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर राहता तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. शिर्डीतील पत्रकार प्रमोद आहेर हे शिर्डी गॅझेटियर या संदर्भ ग्रंथासाठी मंदिर आणि परिसराची माहिती घेत होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी कुंदन सोनवणे यांच्या निदर्शनास ही बाब आली. साताऱ्यात महाबळेश्वरमध्ये पारा खाली घसरलाय. महाबळेश्वरमधलं तापमान 0 अंशांवर घसरलं होतं. वेण्णा लेक, लिंगमळा, स्मृतिवन या परिसरात दवबिंदू गोठले होते. सलग सुट्यांमुळे पर्यटकांची महाबळेश्वरमध्येही मोठी गर्दी आहे. शिवाय ऐन मार्च महिन्यात या पर्यटकांना सुखद गारवा अनुभवायला मिळतोय. त्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आलंय. सध्या महाबळेश्वरचं तापमान 9 अंशांवर आलंय. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांमध्ये भंडाऱ्यातील तुमसरच्या मंगेश बालपांडे यांचाही समावेश आहे. बालपांडे यांचं पार्थिव भंडारा इथल्या पोलीस मुख्यालयात आणण्यात आलं. इथे शहीद मंगेश बालपांडे यांना मानवंदना देऊन पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं. बालपांडे हे 2002 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांना 10 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची एक मुलगी आहे. सुकमात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या प्रेमदास मेंढे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नाचणगावमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. नाचणगावच्या सुपुत्राचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात मेंढे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. गेली 15 वर्ष मेंढे सीआरपीएफमध्ये सेवा बजावत होते. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, श्रीनगर, पुणे, तळेगाव येथेही काम केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा या गावी शहीद नंदकुमार आत्राम यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण पंचक्रोशीनं आपल्या या शूर सुपुत्राला आदरांजली वाहिली. सीआरपीएफच्या 219 बटालियनमध्ये कार्यरत असलेले नंदकुमार आत्राम यांना वीरमरण आलं. त्यांच्या हौतात्म्यानंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडून गेलं. नंदकुमार आत्राम यांच्या स्मरणार्थ बोर्डा इथं त्यांच्या स्मारकाच्या निर्मितीची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील महिपालगड इथले शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली। शहीद तुपारे यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती। सारा परिसर शहीद जवान अमर रहे या घोषणांनी दणाणून गेला होता। राज्य सरकारकडून शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांना 8 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं। पाकिस्तानातून सुखरूप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाण यांना त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं। यावेळी परिसरातील सदस्य उपस्थित होते। अस्थिपूजन केल्यानंतर नाशिकच्या रामकुंडावर अस्थी विसर्जित करण्यात येणार आहेत। अनावधानानं चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये गेला होता। तो पाकिस्तानात गेल्याच्या धक्क्यानं त्याच्या आजीचं दुःखद निधन झालं। त्यानंतर चंदू जेव्हा पाकिस्तानातून सुटका होऊन घरी परतेल त्याचवेळी त्याच्या आजीच्या अस्थींचं विसर्जन करण्यात येईल असा निर्णय चंदूच्या कुटुंबियांनी घेतला होता। मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातल्या 2 अपघातात 3घांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झालेत। गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हे दोन्ही अपघात घडले। पहिला अपघात पहाटे 5:30च्या दरम्यान परळ ताम्हणमळा एसटी बसच्या चालकानं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना झाला। यात समोरून येणाऱ्या ट्रकवर एसटी आदळली। अपघातात बसमध्ये 14 जण जखमी झाले तर दुसरा अपघात हा संध्याकाळी ट्रक आणि कार यांच्यात घडला। कारनं समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली। मुंबईतल्या 1993च्या बॉम्बस्फोटाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत। या स्फोटाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत। 12 ठिकाणी झालेल्या या स्फोटामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर कित्येक जण जखमी झाले होते। या 12 ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे वरळी इथलं सेंचुरी बाजार। या ठिकाणी शहीद झालेल्या मृतांना दरवर्षीप्रमाणे श्रद्धांजली वाहण्यात आली। 24 वर्षांनंतरही न्याय मिळाला नसल्याची खंत यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली। आता देशविदेशातल्या बातम्या बघूया। स्थिर सरकार आणि विकासासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परतणार आहेत। भाजपनं गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा केलाय। भाजपचे 13 आमदार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3, गोवा फॉरवर्ड पार्टीचे 3 आणि अपक्ष 2 असे मिळून एकूण 21 आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय। यावेळी राज्यपालांना समर्थनाचं पत्र देण्यात आलं। दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी पर्रीकर यांना संरक्षण पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। दरम्यान निकालापूर्वीच पर्रीकरांची गोव्यात राजकारणात एंट्री होईल असे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी झी 24 तासला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत दिले होते। आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार आणि त्याच्याकडनं काय कामाची आपण अपेक्षा कराल? असं आहे की आम्ही ही निवडणूक मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, आमचे अध्यक्ष तेंडुलकर, श्रीपाद नाईक या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली लढतो आहे। पण त्याचबरोबर आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहे। आम्ही निवडणूक झाल्यानंतर जे निवडून आलेले आमदार आहेत ते आपल्या नेत्याची निवड करतील आणि हा नेता गोव्या आमदारांमधून निवडून येईल किंवा पार्टी किंवा पार्लमेंटरी बोर्डला वाटलं तर तो दिल्लीतून येईल। तर याचा निर्णय जो आहे तो शेवटी इलेक्शन झाल्यानंतर लोकतांत्रिक पद्धतीने पार्टी करेल आणि आमदार करतील। गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले आहेत। भाजपनं गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा केलाय। त्यासाठी गोव्यात बैठकांचं सत्रही सुरू झालंय। अशात जर मनोहर पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परतणार असतील तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपला साथ द्यायला तयार असल्याचं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे प्रमुख सुधीर ढवळीकर यांनी म्हटलं आहे। गोव्यात एकीकडे भाजपची सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू असताना काँग्रेसनेही जोरदार आघाडी उघडली आहे। गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 17 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेसनं आपल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली। इतर आमदारांच्या संपर्कात आहोत। आमच्याकडे 21 जण आहेत। आम्ही सरकार स्थापन करणार असा दावा दिग्विजय सिंग यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली। मोदींच्या सत्कार सोहळ्यानंतर ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे उपस्थित होते। या बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या नावांचा कोणताही फैसला झाला नाही। राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा आता 16 मार्चला होणार आहे।
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील महाविजयाचं राजधानी दिल्लीमध्ये जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या विजय रॅलीला संबोधित करताना न्यू इंडियाचा नारा दिला। तसंच यावेळी 5 राज्यांच्या निवडणुकीत भावनिक मुद्दा नसतानाही विकासाच्या मुद्द्यावर मतदान झाल्याचं पंतप्रधान म्हणाले। दिल्लीतल्या ली मेरिडियन हॉटेलपासून भाजपच्या मुख्यालयापर्यंत चालत जात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरू आहे। त्यासाठी दिल्लीत भाजप संसदीय बोर्डानं 2 पर्यवेक्षकांची नियुक्तीही केली आहे। दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। त्यात इतरांबरोबरच राजनाथ सिंग यांचेही नाव आघाडीवर आहे। त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं। मात्र राजनाथ सिंग हे केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून झी मीडियाला सांगण्यात आलं आहे। उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या पराभवासाठी कुणीही जबाबदार नाही किंवा यामागे कुठलंही राजकारण नाही असं मुलायम सिंग यादव यांनी म्हटलंय। भाजपनं मोठमोठी आश्वासन देऊन सत्ता मिळवली असून त्या आश्वासनांची ते पूर्तता करतात की नाही हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले। तसंच राजकारणात जय पराजय होत असतात, त्यामुळे होळीनंतर पराभवाची समीक्षा करण्यात येईल असंही मुलायम सिंग यांनी म्हटलं आहे। पंजाबमध्ये निर्विवाद सत्ता मिळवलेली काँग्रेस शपथ घेणार आहेत, तर मणिपूरमध्ये मात्र सरकार स्थापनेसाठी भाजप तसंच काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत। एकंदर 60 जागांपैकी काँग्रेसनं 28 जागा जिंकलेल्या आहेत, तर भाजपला 21 जागा मिळाल्या आहेत। त्यातच आता 4 आमदार असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीनं भाजपला समर्थन दिलंय, तर 1 आमदार असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनेही भाजपला पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे भाजपकडे 26 आमदारांची संख्या जमली आहे। अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनानं भारतीय अमेरिकी समुदायाचे हाय प्रोफाईल अटर्नी प्रति भरारा यांना हटवण्यात आलाय। प्रीत भरारा न्यूयॉर्कच्या उत्तर जिल्ह्यामध्ये अटर्नी जनरल होते। ट्रम्प प्रशासनानं भरारा यांच्या सोबत 46 अटर्नी जनरलांचे राजीनामे मागितले होते, पण प्रीत यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।